दिशा सालियानच्या वडिलांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि दिशा सालियान कायदेशीर सल्लागारांसह लेखी तक्रार सुद्धा त्यांनी केलेली आहे अशी ही माहिती आहे। आदित्य ठाकरेंसह इतर आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारी तक्रार ते देण्यासाठी आलेले होते आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने घालून दिलेल्या कायदेशीर प्रक्रियेचं काटेकोरपणे पालन करून सबमिशन करण्यात येते अशी सुद्धा माहिती आहे। दिशा सालियानच्या वडिलांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली होती आणि त्यावेळचीच ही दृश्य आपण पाहतोय। आपण पाहिलं की काही दिवसांपूर्वी दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणाची तपासणी आणि तपास पुन्हा एकदा करा असं सुद्धा मागणी करत दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी मागणी केली होती। इतकंच नाही तर त्यांनी किशोरी पेडणेकर आणि आदित्य ठाकरेंवर जे आरोप नितेश राणेंनी केलेले होते त्यामध्ये तथ्य आहे असा सुद्धा मोठा दावा त्यांनी केलेला होता आणि त्याच संदर्भात आता दिशा सालियानच्या वडिलांनी मुंबई पोलीस आयुक्तांची सुद्धा भेट घेतलेली आहे आणि सतीश सालियान कायदेशीर सल्लागारांसह त्यांनी आता लेखी तक्रार दाखल केलेली आहे आणि आता हे प्रकरण कसं वळण घेतं त्याकडे सुद्धा लक्ष असेल। अधिकची माहिती करू आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, मुंबई पोलीस आयुक्तांची अखेर आता दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी भेट घेतलेली आहे, काय झालं या नेमकं भेटीमध्ये? दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी त्यांच्या कायदेशीर सल्लागार टीम सोबत ही जी भेट आहे ती मुंबई पोलीस आयुक्तांची घेतलेली आहे आणि त्यांनी तशा प्रकारचं निवेदन देखील दिलेलं आहे। याआधीच त्यांनी मागणी केलेली होती की या संदर्भात सर्व चौकशी आहे ती पुन्हा एकदा करण्यात यावी। मग त्याच अनुषंगाने या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे असतील किंवा त्यांच्या मुलीच्या प्रकरणातील जे संबंधित आरोपी असतील त्यांच्यावरती पुन्हा एकदा चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ही या निवेदनामध्ये करण्यात आलेली आहे। आणि तसेच या प्रकरणातील जे कोणी पोलीस अधिकारी आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांची देखील पुन्हा एकदा चौकशी करण्यात यावी असा जो संपूर्णपणे संदेश असलेलं निवेदन आहे ते आता त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आलेलं आहे। याच प्रकरणाची सुनावणी आहे ती 2 एप्रिल रोजी देखील ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे या सुनावणीच्या आधी पोलिसांकडून काही आता पावलं उचलली जातात का किंवा आज घेतलेल्या भेटीनंतर दिलेल्या निवेदनाला पाहता पोलिसांची काय भूमिका असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। परंतु सध्या तरी दिशा सालियानच्या वडील सतीश सालियान आणि त्यांच्या सल्लागार कायदेशीर टीमनी ही जी संपूर्ण भेट आहे ती मुंबई पोलीस आयुक्तांची घेतलेली आहे। निखिल, काही दिवसांपूर्वी दिशा सालियानच्या वडिलांनी याचिका दाखल केली होती की त्याचा तपास पुन्हा या प्रकरणाचा व्हावा, त्या याचिकेचं काय झालं? नक्कीच जी याचिका आहे ती मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली होती ती मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारलेली आहे आणि याच सुनावणीची तारीख आहे ती 2 एप्रिल रोजी ठेवण्यात आलेली आहे। 2 एप्रिल रोजी या संदर्भात आणखीन पुरावे आहेत ते दिशा सालियान हिच्या वडिलांनी जी याचिका केलेली आहे त्याचे वकील निलेश ओझा यांच्या माध्यमातून हायकोर्टात देखील ठेवण्यात येणार आहे आणि या हायकोर्टाच्या सुनावणीच्या दरम्यान आणखीन पुरावे जे दिशा सालियानच्या मृत्यूच्या प्रकरणाशी संबंधित आहेत ज्या पुराव्यांमध्ये अधिक ठोस पुरावे आहेत असं त्यांनी माध्यमांसमोर सांगितलेलं होतं आणि याच पुराव्यांच्या आधारे ही संपूर्णपणे केस आहे ती लढवण्यासंदर्भात दिशा सालियानचे वडील आणि त्यांचे वकील या भूमिकेवरती ठाम असताना ही याचिका दाखल करण्यात आल्याच्या नंतर 2 एप्रिल रोजी जी सुनावणी आहे ती पार पडणार आहे। अगदी, आणि या सुनावणीकडे लक्ष असेल। निखिल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।